नमस्कार. सरकारी नोकरी ह्याच्याबद्दल मी बोलते आहे. सरकारी नोकऱ्यांबद्दल भरपूर बोंबाबोंब होते, गाजावाजा होतो. पण त्यांना असलेल्या असुविधाबद्दल त्यांनी कुठे तोंड उघडावं? कोण त्यांचं ऐकणार आहे? हे जे नेते मंडळी येऊन एरवी दादागिरी करतात, माहीत आहे का? की बऱ्याचशा सरकारी कार्यालयात व्यवस्थित शौचालय नाही, काही पाण्याची सोय नाही. 8 तास तिथे व्यक्ती काम करणार आणि त्या कामासाठी तो माणूस जिथे जातो तिथे त्याला कुठलीही व्यवस्था नसते. त्या परिस्थितीत त्याला काम करावं लागतं. मग तो पोलीस असो, डॉक्टर असो, त्यांची काय अव्यवस्था असते. स्टेशनरी म्हणा किंवा औषधं म्हणा वेळेत येत नाहीत. कितींदा हा त्रास कोणाला सांगायचा? बरेचदा स्वखर्चाने सुद्धा सामान आणलं जातं. त्याबद्दल कधीच कोणी बोलू शकत नाही की आम्हाला करायचं होतं. मग म्हणतात तुम्ही म्हणून वरचे कमवतायत, थोडं घातले तर काय जातं, असंही म्हणणारे लोक आहेत. ट्रॅफिक पोलीस वगैरे रस्त्यावर उभा असतो. त्याला उन्हातान्हा पावसापासूनचे संरक्षण पण सोय नसते. लेडी पोलीस रस्त्यावर फिरत असतात. शौचालयाला जेवण जेवायला जागा नसते व्यवस्थित. ह्याच्याबद्दल कुठे कुठला नेता पुढाकार घेऊन कार्य करतो? दादागिरी करायला फक्त सोशल वर्कर पण त्याच्यासाठीच. त्यांच्या काही नैमित्तिक आणि फार गरजेच्या गोष्टी असतात. त्याच्या बाबतीत कोण विचार करणार आणि कोण त्याच्यातून मार्ग काढणार? एकतर बऱ्याच सरकारी नोकऱ्या ह्या ट्रान्सफरेबल असतात. बऱ्याच एका ठिकाणी स्थिर स्थावर होतं आहे, थोडंफार तितक्यामध्ये बदली केली जाते. एका दृष्टीने चांगलं आहे की अशा बदल्या करण्यामुळे तिथे त्याचं जास्त संपर्क वगैरे होऊन खूप लाचबीज घेऊ नये ह्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. पण कुठली पण एखाद्या माणसामध्ये नेतृत्व पण असतो. तो असा काहीतरी सुधारणा करणं वगैरेची प्रयत्न करतो. तो तिथे स्थिर स्थावर पण नाही होत, तितक्या त्याची बदली होते. म्हणजे माणसाने नोकरी करता करता फक्त प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यालयात ह्या सोयीच्यासाठी झगडत राहणं आणि हे करत राहण्यामध्येच आपली शक्ती घालवायची का? या नैसर्गिक गोष्टी आहेत, एक स्वच्छ पाण्याची सोय, स्वच्छतागृह, ह्या गोष्टी, किमान एक जेवायला बसायची जेवणाची सोय. आम्ही तर इतक्या वाईट अवस्थेत जेवण जेवायचो. सगळीकडे वाळवी लागलेले केस पेपर असायचे, त्यालाच जरा बाजूला सारायचो आणि जेवणाची वेगळी सोय 36 वर्षाच्या नोकरीमध्ये मी कुठेही पाहिलेली नाही. आमच्या ऑफिसमध्ये ज्या टेबलावर आम्ही काम करायचो त्याच टेबलावरचं सामान बाजूला सारा आणि जेवायला बसा. ह्या सोयीचं कोण बघणार आहे? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याचं कोण बघितलेलं आहे? शौचालय बरोबर नाहीत म्हणून आणि बसायची हवर्स जास्त असल्यामुळे कधीकधी बाथरूमलाही जाता येत नाही, म्हणून पाणीसुद्धा न पिता सकाळी गेलेलं संध्याकाळपर्यंत राहावं लागतं. आणि ह्याने शरीरावर होणारे आजार, विकार ह्याला जबाबदार एका दृष्टीने हे सरकारी नोकरी नाही आहे का? सरकारी नोकरी नाही, तिथे असलेल्या असुविधा. ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आणि त्या बोलणारा एखाद दुसरा असतो माझ्यासारखा वेडा. बाकीचे कोणी साथ पण देत नाहीत. म्हणजे ऑफिसमधले सुद्धा असू दे ना, कुठे बोलणार, कोणाशी बोलणार, ब्लॅकलिस्टमध्ये कशाला जा, आपला आवाज, असे होतं प्रकार. त्यामुळे ह्या असुविधांचा पण विचार केला पाहिजे. नुसतं येऊन दादागिरी करून जाणारे नेते, त्यांनी होणारा सरकारी नोकरांना त्रास ह्याबद्दल पण विचार केला पाहिजे. थोडा सरकारी नोकर हा काही
गया गुजरा नसतो, आला तुम्ही भुंकलात त्याच्यावर, असं नाही. त्याला पण काहीतरी शिक्षण आहे, काहीतरी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, म्हणून तिथे सरकारने त्या परीक्षेतून रुजू करून घेतलेलं आहे. तुम्हाला मान देता येत नसेल, देऊ नका, पण अपमान मात्र करू नका. एवढीच मी हे करून तुम्ही माझं ऐकता, ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.